अनेकदा व्यक्तीला पद मोठी करतात, मात्र ती व्यक्ती आपल्या वागण्यातून पदाला लहान करते। मुंबईच्या महापौरांबाबत असंच काहीसं घडलंय। बुधवारी महापौर बंगल्यावर आयोजित केलेल्या दिवाळी सेलिब्रेशन मध्ये महापौर स्नेहल आंबेकर यांनी चक्क स्टेजवर नृत्याचा जणू काही आनंदच लुटला। त्यांच्या पतीने देखील त्यांना उत्तम साथ दिली। कार्यक्रम सुरू असताना आंबेकरांनी धरलेला ठेका पाहून निवेदिकेनं त्यांना आमंत्रित केलं आणि त्या देखील कोणतीच भीडभाड न ठेवता स्टेजवर थिरकतच आल्या। बॉलिवूडच्या गाण्यांवर नाचणाऱ्या महापौरांना बघून काही अधिकारी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांना मात्र धडकी भरली आहे। हा मीडियामध्ये चेष्टेचा विषय होऊ शकतो याची कल्पना त्यांना आलीच असणार। त्यामुळेच मग पालिकेच्या फोटोग्राफरला त्यांच्या नृत्याचे फोटो तातडीनं डिलीट करायला लावण्यात आले। मात्र हे काही फोटो झी मीडियाच्या हाती लागले। या सर्व प्रकरणावरती महापौर स्नेहल आंबेकर यांनी काय खुलासा केलाय ते ऐकूया। मुंबईच्या प्रथम नागरिक स्नेहल आंबेकर आपल्यासोबत आहेत। मुंबईचे महापौर आहेत त्या। मॅडम, काल जो प्रकार घडला, दीपोत्सव होता, तुमचा एक कार्यक्रम होता, काय नेमका कार्यक्रम होता आणि काय तिथे घडलं? जे वाद्यवृंद होतं ते माझ्या ओळखीचं होतं। त्यांना माझे मिस्टर नृत्य करतात ते माहिती होतं। त्यांनाही आव्हान करून बोलवून घेतलं वरती आणि मग त्या गाण्यावरती त्यांना नाचायला सांगितलं। आणि मग मला थोडंसं तर फक्त एक म्हणजे थिरकणं पण हा प्रकार होऊ शकत नाही। मला वाटतं मी 1 मिनिटाचं पण नृत्य केलं नाही, पण एन्जॉय एक दिवाळी महोत्सव म्हणून मी पण त्यात सहभागी झाली। आणि मला असं वाटतं त्याच्यात असं काही गैर नव्हतं, कारण दिवाळी हा सण आपला खूप महत्त्वाचा आणि मोठा सण आहे। आणि आपण ज्यावेळी सगळ्यांना आमंत्रित करतो तर त्यावेळी एक उत्साहाचं वातावरण होतं, त्यामुळे हे झालं। आणि हे काय पहिल्यांदाच घडत नाही, आधी पण बऱ्याच इतर खासदार आमदार यांचं पण दिवाळी पहाट वगैरे अशामध्ये चाललेलं आहे। म्हणून मला असं वाटतं की मी काही गैर केलेलं नाही याच्यामध्ये। त्यांचं म्हणणं आहे की त्याही एक व्यक्ती आहेत, त्यांनाही एक कुठेतरी विचार आहेत आणि जो दीपोत्सव होता, जो सण होता, त्यामध्ये कुठेतरी त्या पूर्णपणे सहभागी झाल्या होत्या। त्यांनी त्यांच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या, त्यामुळे या करण्यात काहीच गैर नाही आहे असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। पुढे जर्नलिस्ट श्रीनिवास अजित पांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।